2च मिनिटात कार्यक्रम सुरू होतोय। सर्व मान्यवरांनी कृपया स्थानापन्न व्हावं अशी विनंती। पहिली रांग विशेष निमंत्रित मान्यवरांसाठी राखीव आहे याची कृपया नोंद घ्यावी। स्वागतम सुस्वागतम। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 100वे नाट्य संमेलन नाट्यपंढरी सांगली इथं आज मुहूर्तमेढ सोहळा संपन्न होत आहे। यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वागत गीतानं करत आहोत। या स्वागत गीताचे रचनाकार आणि संगीतकार विकास जोशी आहेत। स्वागत गीत आपल्या समोर सादर करतायत अभिषेक काळे, सुकृत तामनकर, गायत्री कुलकर्णी, आर्या खाडीलकर आणि धनश्री गाडगीळ। त्यांना साथ संगत श्रेयस कुलकर्णी, विवेक पोद्दार आणि धनंजय गाडगीळ यांची। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतानं होत आहे। नाट्य संमेलनाचा नांदी स्वर घुमला, मान मिळे शुभारंभाचा सांगली नगरीला। मान हा नाट्य पंढरीला, मान हा नाट्य पंढरीला। शताब्दी नाट्य संमेलनाचा नांदी स्वर घुमला, मान मिळे शुभारंभाचा सांगली नगरीला। मान हा नाट्य पंढरीला, मान हा नाट्य पंढरीला। मंगलदायी मुहूर्तमेढी दिव्य सोहळ्याची, गौरवशाली परंपरेच्या भव्य उत्सवाची। मंगलदायी मुहूर्तमेढी दिव्य सोहळ्याची, गौरवशाली परंपरेच्या भव्य उत्सवाची। रोम रोम रंगकर्मीचा, रोम रोम रंगकर्मीचा जणू पुलकित झाला। मान हा नाट्य पंढरीला, मान हा नाट्य पंढरीला। कृष्णाकाठी जन्मभूमी प्रतिभावंताची, गौरवशाली परंपरेच्या भव्य उत्सवाची। कृष्णाकाठी जन्मभूमी प्रतिभावंताची, जन्मभूमी शब्दस्वराच्या नम्र साधकांची। मानाचा मुजरा हा त्यांच्या, मानाचा मुजरा हा त्यांच्या अजोड कार्याला। मान हा नाट्य पंढरीला, मान हा नाट्य पंढरीला। पायाला रंगमंदिराचा विष्णुदास रचिती,
किर्लोस्कर देवल थाळील कर गंभीर खांब ठरते पायाया रंग मंदिराचा विष्णुदास रचिते किर्लोस्कर देवल थाळील कर गंभीर खांब ठरते गंधर्वरूपी राजहंसाने गंधर्वरूपी राजहंसाने कळस हा चढविला मान हा नाट्य पंढरीला मान हा नाट्य पंढरीला कार्यारंभे पूजन जसे ओंकार गणपतीचे अभिवादन अन पुण्य स्मरण या थोर प्रभूतीचे कार्यारंभे पूजन जसे ओंकार गणपतीचे अभिवादन अन पुण्य स्मरण या थोर प्रभूतीचे रंगकर्मी सह रसिक मनीहा रंगकर्मी सह रसिक मनीहा अभिमान दाटला मान हा नाट्य पंढरीला मान हा नाट्य पंढरीला शताब्दी नाट्य संमेलनाचा नांदी स्वर घुमला मान मिळे शुभारंभाचा सांगली नगरीला मान हा नाट्य पंढरीला मान हा नाट्य पंढरीला मान हा नाट्य पंढरीला नाट्य संमेलनाच्या शताब्दी निमित्त मुहूर्तमेढ सोहळा इथं संपन्न होतोय. स्वागत गीत आत्ताच संपन्न झालेलं आहे. यानंतर मी स्वागत समितीचे अध्यक्ष माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि सांगलीचे शाखाध्यक्ष मुकुंद पटवर्धन नियामक मंडळ सदस्य यांना विनंती करतो की प्रमुख पाहुण्यांना घेऊन आपण कृपया मंचावर यावं. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी लाभलेले महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री माननीय श्रीयुत सुधीर मुनगंटीवार, यानंतर सांगलीचे खासदार संजय काका पाटील, 99व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष श्रीयुत प्रेमानंद गजवी, डॉक्टर जब्बार पटेल जे नियोजित 100व्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्रीयुत मेघराज राजे भोसले, मराठी प्रयोग परिनिरीक्षण मंडळचे अध्यक्ष श्रीयुत विजय गोखले, पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, सर्व मान्यवरांचं मंचावर आगमन झालेलं आहे. मुहूर्तमेढ सोहळ्यानिमित्त दीप प्रज्वलन आणि नटराज पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होते. मी विनंती करतो माननीय श्रीयुत
सुधीर मुनगट्टीवार सर, सांगलीचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, संयोजन समितीचे अध्यक्ष माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ, प्रशांत दामले सर, खासदार संजय काका पाटील, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नटराज पूजन आणि दीपप्रज्वलन संपन्न इथं होते. सांगली ही नाट्यपंढरी आहे आणि संगीत नाटकांचा खूप मोठा इतिहास सांगलीला आहे. संगीत नाटकाची सुरुवात नांदीनं होते हे आपल्याला माहीत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी नांदी सादर करतायत सांगलीतील उत्कृष्ट असे कलाकार. सप्त सूर निर्मिले जयाने प्रथम त्यास प्रार्थू श्रद्धेने नटेश्वर चरणी स्वर पुष्पे वाहू नांदी गावू नाट्यारंभी नांदी गावू पुष्पे वाहू नांदी गावू नाट्यारंभी नांदी गावू डमरूतून त्या ताल प्रगटतो आदि स्वर ओंकार उमटतो डमरूतून त्या डमरूतून त्या ताल प्रगटतो डमरूतून त्या ताल प्रगटतो आदि स्वर ओंकार उमटतो करुणाकर सर्वात्मकाचे करुणाकर सर्वात्मकाचे
प्रथम त्यास प्रार्थू श्रद्धेने नटेश्वर चरणी स्वर पुष्पे वाहू वाहू नांदी गाऊ नाट्यारंभी नांदी गाऊ नांदी गाऊ नांदी गाऊ. होतोय आणि नाट्यपंढरी सांगलीमध्ये त्याची मुहूर्तमेढ होते आहे. सांगलीकरांसाठी आणि आम्हा रंगकर्मींसाठी ही विशेष आनंदाची गोष्ट आहे. नाट्य परिषदेला त्यासाठी सुरुवातीलाच धन्यवाद. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत आणि नांदीनं नटराज पूजनानं झालेली आहे. यानंतर मी स्वागत समितीचे अध्यक्ष सांगलीचे माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना विनंती करतो की आपण स्वागतपर मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आद्य नाटककार विष्णुदास भावे, नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल, नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या संगीत नाटकाची समृद्ध झालेला हा कृष्णाकाठ या भूमीमध्ये 100व्या अखिल भारतीय संमेलनाचा मुहूर्तमेढ सोहळ्यासाठी रंगमंचावर उपस्थित असलेले राज्याचे सार्वजनिक कार्यमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, खासदार संजय काका पाटील, 99व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष माननीय प्रशांतजी दामले, विजयजी गोखले, मेघराज राजे भोसले, माननीय मिलिंद जोशी, उपस्थित नाट्यरसिक मान्यवर बंधू भगिनी, 100वं नाट्य संमेलन आणि त्याची मुहूर्तमेढ आपल्या सांगलीत नाट्यमंडळीमध्ये होत आहे ही अभिमानाची गोष्ट आणि आनंदाची आमच्यासाठी आहे. या सोहळ्याचा स्वागत अध्यक्ष या नात्याने मी आपल्या सर्वांचे सविनय स्वागत करतो. देवल, खाडीलकर, भावे संगीत रंगभूमीचे हे 3 दिग्गज कलावंत आमच्या सांगली परिसरात जन्मले घडले. सांगलीची पताका त्यांनी जगभर फडकवली. एक संगीत परंपरा उभी केली. संगीत रंगभूमीचा हा समृद्ध वारसा देणाऱ्या व जपणाऱ्या या परिसरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वासुदेव शास्त्री खरे, बालगंधर्व मास्टर दीनानाथ, गणपतराव मोहिते तथा मास्टर अविनाश यांचे दिग्गज कलाकारांनी ही पत्रिका जगभर फडकवली. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नाट्यपंढरी होणार याची मुहूर्तमेढ सांगली जोडली जाणार ही बातमी आज आल्यापासून हा उत्साह नाट्यपंढरीत संचारला. ही उज्ज्वल परंपरा आज पुन्हा प्रकाशमय झाली. विष्णुदास भावे यांना राजाज्ञा झाली आणि त्यांनी श्रीमंत राजेसाहेबांसमोर नाट्यपर्व सादर केला. राजेसाहेबांनी त्याला राजश्रय दिला आणि भावे यांनी संगीत नाटकाला व्यावसायिक स्वरूप दिले म्हणून त्यांना आद्य नाटककार असे संबोधले जाते. गोविंद बल्लाळ देवल यांनी स्वतंत्र शारदा नाटक लिहिलं. जनमानसावर या नाटकाचा इतका प्रभाव टाकला की या नाटकामुळे जरटबाला विवाहासाठी शारदा ॲक्ट लागू झाला. नाटकाची ही ताकद असते. नाट्याचार्य खाडीलकर यांनी वैविध्यपूर्ण लिखाण केलं. आज 100 वर्षानंतरही त्यांची नाटकं आपण पाहतो. लोकमान्य टिळक अग्रलेखासाठी अटक झाली. त्यातल्या 7 पैकी 5 अग्रलेख खाडीलकरांनी लिहिले होते. नाटकांची
अलौकिक परंपरा आजच आमच्या सांगलीत जपली जाते. 1960च्या दरम्यान अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर, ॲमेच्युअर ड्रॅमेटिक असोसिएशन, दी युनिट, युवा विचार साहित्य संघटना, बाल हनुमान नाट्य मंडळ अशा संस्था कार्यरत झाल्या. आजही इथे 25हून अधिक जास्त नाट्यसंस्था चळवळीत आहेत. शहराचा वाढता विकास बघता आम्ही सांगलीत नवीन अद्ययावत नाट्यगृह उभे करत आहोत. त्यासाठी आपल्याला सुधीरभाऊंची खूप मोठी साथ मिळाली आहे. लवकरच त्याचा पायाभरणी होईल आणि नाट्य मंडळीचा वसा जपणाऱ्या संस्था कलाकारांना ही चळवळ जपण्यासाठी वाढवण्यासाठी जे जे लागेल ते देण्याचे आश्वासन देतो. लोकप्रतिनिधी या ती माझी जबाबदारी आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे, कलाकारांचे, रसिकांचे स्वागत करून मी थांबतो. शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर आजच्या प्रमुख अतिथींचा स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी सुधीर दादांना विनंती करतो. सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांचा स्वागत आणि सत्कार सुधीर दादा करतील. त्यांना विनंती आहे. यानंतर सांगलीचे पालकमंत्री आणि कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार दादांनी करावा अशी मी विनंती करतो. यानंतर माननीय संजय काका पाटील खासदार सांगली यांचंही स्वागत आणि सत्कार करण्याची सुधीर दादांना मी विनंती करतो. नव्याण्णव्या संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत प्रेमानंद गजवी यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची मी विनंती करतो सुधीर दादा गाडगीळ यांना. नियोजित 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांचाही सत्कार इथं संपन्न होतोय. सुधीरदादांना विनंती की आपण हा सत्कार संपन्न करावा. स्वागत आणि सत्कार करतायत सुधीरदादा गाडगीळ. यानंतर रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत विजय गोखले यांचा सत्कार दादांनी करावा अशी विनंती. त्यांचं स्वागत आणि सत्कार सुधीर दादांच्या हस्ते संपन्न होते. यानंतर चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्रीयुत मेघराज राजे भोसले यांचंही स्वागत आणि सत्कार करण्याची मी दादांना विनंती करतो. मुहूर्तमेढ सोहळ्यासाठी उपस्थित असलेले श्रीयुत मिलिंद जोशी कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद यांचंही स्वागत आणि सत्कार करण्याची सुधीरदादांना मी विनंती करतो.
सांगली शाखेचे अध्यक्ष आणि नियामक मंडळ सदस्य मुकुंद पटवर्धन यांना पुढील सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मध्यवर्तीचे अध्यक्ष विक्रमादित्य प्रशांत दामले यांचा सत्कार मुकुंद पटवर्धन यांच्या हस्ते संपन्न होतोय. नाट्य परिषद मध्यवर्तीचे प्रमुख कार्यवाह श्री अजित भुरे यांचाही सत्कार यानिमित्त मुकुंद पटवर्धन करतायत. यानंतर माननीय श्री भाऊसाहेब भोईर यांचा सत्कार होईल. उपाध्यक्ष उपक्रम मध्यवर्ती मुंबई. मुकुंद यांना विनंती की आपण भाऊसाहेब भोईर यांचा सत्कार करावा. नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेनं यंदा विभागीय संमेलन घेण्याचं नियोजित केलं आणि सांगलीमध्ये त्याची मुहूर्तमेढ रोवावी असं ठरलं. अनेक संकट येत गेली, त्याच्यावर मात करत गेले, कारण सगळे काम करणारे हे कलाकार आहेत आणि कलाकार कधीच संकटाला घाबरत नाही, त्याच्यावर मात नेहमीच करतो. आणि तो मुहूर्तमेढ सोहळा आज इथं संपन्न होतोय आणि हीच ती वेळ आहे मुहूर्तमेढ रोवण्याची. मी प्रशांत दामले आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण मुहूर्तमेढ बांधावी. तसंच या मुहूर्तमेढेच्याच निमित्तानं शहाजीराजे भोसले आणि विष्णुदास भावे यांच्या संविधांचं पूजन इथं संपन्न होणार आहे. मुहूर्तमेढीच्याच निमित्तानं शहाजीराजे भोसले आणि विष्णुदास भावे यांच्या संहितेचं पूजनही इथं संपन्न होतोय. रसिक हो, नाटकाची तिसरी घंटा ही अतिशय महत्त्वाची असते कलाकारांसाठी आणि तिसरी घंटा झाल्यानंतर नाटकाचा पडदा उघडतो. नाट्यपंढरी सांगलीमध्ये आम्ही अशाच एक वेगळ्या पद्धतीची घंटा तयार करून घेतलेली आहे. विभागीय सर्व संमेलनासाठी ती घंटा फिरणार आहे आणि तिथं ती घंटा वाजेल. पण आज मी प्रशांत दामले यांना विनंती करतो की ती घंटा वाजून मुहूर्तमेढीचा प्रारंभ करावा. नव्याण्णव्या संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी सर यांना विनंती करतो की संहिता पूजन आपण करावं. शहाजीराजे भोसले आणि विष्णुदास भावे यांच्या संहितेचं पूजन आपल्या शुभ हस्ते व्हावं अशी आपल्याला विनंती. आज ज्या सर्व संहितांचं पूजन झालं त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचा वापर आम्ही कटाक्षानं टाळलेला आहे आणि कापडामध्ये त्या संहिता आम्ही लपेटून आणलेल्या आहेत. तसंच मुहूर्तमेढ अतिशय पवित्र मानलं जातं. त्याच्यामध्ये शमी, आंबा आणि उंबर या झाडांच्या पानांचा समावेश असतो. आजच्या या प्रसंगी सांगली शाखेचे अध्यक्ष आणि नियामक मंडळ सदस्य मुकुंद पटवर्धन आपलं मनोगत इथं व्यक्त करतायत प्रास्ताविकाच्या रूपात.
नमस्कार. रंगमंचावरील सर्व सन्माननीय आणि प्रेक्षागृहामध्ये उपस्थित असलेले माझे नियामक मंडळाचे सर्व सहकारी, रसिक प्रेक्षक, पत्रकार बंधू भगिनींनो, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं नाट्यपंढरीत 100वे संमेलन संपन्न करण्याचा मान सांगली शाखेला मिळाला, ही गोष्ट आम्हा सगळ्यांसाठीच अभिमानास्पद आणि आनंददायी आहे. नाट्य परिषदेच्या सांगली शाखेचा अध्यक्ष ह्या नात्यानं आणि सगळ्यांच्या वतीनं हा आनंद आम्हाला देणाऱ्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आज इथं फक्त 100व्या नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेढ होत नाही, तर यानंतर वर्षभर नाट्यपंढरीत साकारणाऱ्या विविध उपक्रमांचीही मुहूर्तमेढ होत असल्याची भावना आमच्या मनामध्ये आहे. हा आनंद, उत्साह, ताकद आणि एकी नाट्य चळवळ समृद्ध करण्याच्या कामी उपयोगी पडणार आहे. ही बाबही अत्यंत महत्त्वाची आहे. नाट्यपंढरी सांगलीमध्ये अखिल भारतीय असं हे 5वं संमेलन आहे. 1924 साली पहिलं नाट्यसंमेलन झालं. त्याचे अध्यक्ष होते बाबासाहेब घोरपडे. त्यानंतर 1943 साली दुसरं नाट्यसंमेलन झालं. त्यानंतर 1969 साली तिसरं, 1992 साली चौथं आणि आज हे 100व्या संमेलनाच्या रूपानं 5वं संमेलन होतं आहे. या 100व्या संमेलनाच्या निमित्तानं अनेक योगही साधले जात आहेत, योगायोगही समोर येत आहेत. 1843 साली रंगभूमीची स्थापना झाली. पहिलं नाटक झालं. त्यानंतर बरोबर 100 वर्षांनी म्हणजे 1943च्या नोव्हेंबर महिन्यात सांगलीत रंगभूमीच्या शताब्दी वर्षानिमित्त दुसरं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झालं. या संमेलनाचे अध्यक्ष होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आपण ज्या भाव्यनाट्य मंदिराच्या आवारात बसलेलो आहोत, या परिसरातच ते नाट्यसंमेलन संपन्न झालेलं होतं. या संमेलनात केशवराव दाते यांनी 5 नोव्हेंबर हा दिवस रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा ठराव मांडला आणि तेव्हापासून तो आजपर्यंत तो अव्याहतपणानं नाट्यपंढरीमध्ये सुरू आहे. त्यानंतर सांगलीच्या तत्कालीन श्रीमंत राजेसाहेबांनी ही जागा अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती सांगली या संस्थेला दिली. कलेला राजाश्रय तेव्हापासूनचाच होता. 1969च्या संमेलनाचे अध्यक्ष नाट्यनिर्माते श्रीयुत राजाराम शिंदे होते. त्यानंतर 92 साली आपल्या सांगलीत झालेलं संमेलन हे 92 होतं. त्याचे अध्यक्ष होते श्रीकांत मोघे. आणि आता या 100व्या संमेलनाची मुहूर्तमेढ सांगलीमध्ये रोवली जाते आहे. कोरोनामुळं 2 वर्ष लांबलेलं हे संमेलन अखेर आपल्या नाट्यपंढरीमध्ये संपन्न होतं. नाट्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष श्रीयुत प्रशांत दामले हे एक अफलातून व्यक्तिमत्व आहे. नाट्य चळवळ, नाटक आणि नाट्य कलाकारांसाठी त्यांनी जे काही केलं आहे ते लाख मोलाचं आहे. यंदा 100वे नाट्यसंमेलन हे विभागवार करण्याची अतिशय चांगली संकल्पना त्यांचीच. राज्यात 6 ठिकाणी हे संमेलन होणार आहे. राज्यभरातील कलाकारांसाठी आणि रसिकांसाठी हे खूपच महत्त्वाचं आहे. नाट्य परिषदेच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा असं घडतंय की राज्यभरातील सांस्कृतिक संस्थांचे अध्यक्ष या निमित्तानं एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले आहेत. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्यसंमेलनाचे विद्यमान अध्यक्ष प्रेमानंद गजवी, 100व्या नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्रीयुत मेघराज राजे भोसले, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत विजय गोखले आणि साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष श्रीयुत मिलिंद जोशी, या सगळ्यांचं मी मनापासून शाखेच्या वतीनं स्वागत करतो. नाट्य परिषद सांगली शाखेची सुरुवात झाली ती 1978 साली. तेव्हा अध्यक्ष होते रसिकाग्रणी
श्रीयुत अण्णासाहेब कराळे. योगायोग असा की आज त्यांची 104वी जयंती आहे आणि त्यानिमित्तानं मी त्यांनाही अभिवादन करतो. मुहूर्तमेढ सोहळा स्वागत समितीचे अध्यक्ष माननीय आमदार सुधीरदादांनी सांगितल्याप्रमाणे भावे देवल खाडीलकर यांच्यासह अनेक कलाकारांनी ही समृद्ध नाट्य परंपरा जतन केली, जोपासली. नाट्यपंढरीचे नवोदित कलाकार, तंत्रज्ञ, लेखक ती आणखी समृद्ध करीत आहेत. रंगभूमीवरून हे सगळेजण मालिका आणि चित्रपटामध्ये आपला नावलौकिक प्राप्त करत आहेत. या 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या निमित्तानं त्यांना आणि समोर बसलेल्या सर्व रसिकांना नवी दिशा मिळेल, नवा विचार मिळेल, नवी नजर मिळेल यात शंका नाही. मगाशी दादांनी स्वागत करताना लोकप्रतिनिधी म्हणून काही गोष्टी टाळल्या असाव्यात असं मला वाटतं. आजच्या या संमेलनाच्या निमित्तानं मी 2 गोष्टी मुद्दाम सांगतो. पुण्यामध्ये जे नाट्यसंमेलन होणार आहे त्या संमेलनासाठी पुण्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी जिल्हा नियोजन समितीमधून त्या संमेलनासाठी भरीव अशी 20 लाखाची आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं आहे. आज रंगमंचावरती आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित आहेत. मी या निमित्तानं सांगली शाखेच्या वतीनं पालकमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी या संमेलन समारंभासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत आम्हाला भरीव अशी मदत करावी. त्या संदर्भातलं पत्र माननीय पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीत दिलेलं आहे. त्या पत्राची एक प्रत मी पालकमंत्र्यांना द्यायची व्यवस्था करतो. लवकरात लवकर सदरचा निधी त्यांनी आमच्याकडे हस्तांतरित करावा आणि ते करतील. कारण पालकमंत्री जेव्हा बोलतील तेव्हा ते कदाचित त्याची घोषणाही करतील. कारण मागच्याच कार्यक्रमामध्ये 5 नोव्हेंबरला रंगभूमी दिन जो झाला त्यावेळेला आपण ज्या नाट्यगृहामध्ये बसलेलो आहोत ते नाट्यगृह सुसज्ज आणि AC करण्याच्या संदर्भात याच व्यासपीठावरून पालकमंत्र्यांनी घोषणा केलेली होती. त्याचं कदाचित काम त्यांच्यामार्फत चालूही झालं असेल, मला माहीत नाही आहे. पण आज संमेलनाच्या निमित्तानं मुद्दाम ही माझी आग्रही मागणी आहे. कारण कुठलाही कार्यक्रम संपन्न होतो आणि उद्यापासून मग झालेल्या व्यवस्थांची बिलं यायला लागली की मग आर्थिक नियोजन करणाऱ्याला कळतं की नेमकं काय झालं आहे आपल्याकडनं. त्यामुळे ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मुकुंद. मगाशी आपण प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं आणि त्यांना एक भेटवस्तू दिली. आता ही भेटवस्तू काय दिली याचं एक कुतूहल सगळ्यांच्या मनात आहे. जनरली भेटवस्तू बुके किंवा अशा पद्धतीनं त्याच्याबरोबर दिल्या जातात. पण सांगलीची ओळख असणाऱ्या त्या 5 वस्तू त्यामध्ये आहेत. यामध्ये हळद आहे, गूळ आहे, बेदाणा आहे, चितळ्यांचं प्रोडक्ट असलेलं दूध आहे, तसंच विशेष आवडीचं भडंग पण आहे. ही भेटवस्तू मान्यवरांना आपण दिलेली आहे. सांगली नगरी ही कलाकारांची नगरी आहे आणि या नगरीमध्येच राजेंद्र पोळ गेली अनेक वर्ष नाट्यसंहिता लिहित आहेत. जवळपास 100च्या वर त्यांच्या संहिता लिहून झालेल्या आहेत. त्यांच्या काही पुस्तकांचं प्रकाशन इथं संपन्न होणार आहे. मी विनंती करतो सुधीरदादा मुनगंटीवार यांना की आपण संहितेचं प्रकाशन करावं. राजेंद्र पोळ सर यांना विनंती, आपण मंचावर यावं.
मी आत्ताच म्हटलं सांगलीमध्ये अनेक मान्यवर कलाकार आहेत. काही दिवसापूर्वीच राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय लेवलवरचे पुरस्कार सांगलीतील काही कलाकारांना जाहीर झालेले आहेत. त्यांचा सत्कार इथं आता संपन्न होणार आहे. सुरुवातीला मी लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉक्टर तारा भवाळकर यांना मंचावर येण्याची विनंती करतो. महाराष्ट्र फाउंडेशन संस्था पुणे यांचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार त्यांना नुकताच प्राप्त झालेला आहे. सुधीर मुनगंटीवार सरांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते डॉक्टर तारा भवाळकर यांचा सन्मान करावा. आद्य नाटककार विष्णुदास भावे अशी ओळख आहे, पण ताराबाईंच्या पुस्तकातून नवीन ओळख विष्णुदास भावेंची झाली, म्हणजे आद्य क्रांतिकारक विष्णुदास भावे. यानंतर यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती प्रौढ विभाग नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार श्रीयुत सदानंद कदम यांना जाहीर झालेला आहे. कृपया त्यांनी मंचावर यावे अशी विनंती. मुनगंटीवार सरांना पुन्हा एकदा विनंती आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करावा. हा सत्कार करण्यामागची परिषदेची भावना अशी आहे की हे चारही सत्कार मूर्ती नाट्य परिषद सांगली शाखेचे सभासद आहेत. यानंतर पंडित ऋषिकेश बोडस यांना मंचावर आमंत्रित करतो. उपशास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल राज्य सांस्कृतिक पुरस्कार त्यांना नुकताच जाहीर झालेला आहे. माननीय सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांना विनंती की आपण कृपया आपल्या शुभ हस्ते हा सत्कार संपन्न करावा. यानंतर संगीत नाटक अकादमी आणि सांस्कृतिक मंत्रालय नवी दिल्ली यांचा पुरस्कार गुरुशिष्य परंपरेबद्दलचा आहे. तो शाहीर देवानंद माळी यांना जाहीर झालेला आहे. शाहिरांना विनंती आपण कृपया मंचावर यावं. माननीय सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार संपन्न होतोय. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईच्या वतीनं सांगलीच्या स्वागत समितीचे अध्यक्ष सुधीरदादा गाडगीळ यांचा सत्कार इथं संपन्न होणार आहे. मी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांतजी दामले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुधीरदादांचा सत्कार करावा. सर्व मान्यवरांना विनंती की आपण कृपया स्थानापन्न व्हावं. आजच्या या मुहूर्तमेळ कार्यक्रमाच्या प्रसंगी जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांची आता आपण मनोगत ऐकायची आहेत. सुरुवातीला नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे प्रमुख कार्यवाह श्रीयुत अजित भुरे यांना विनंती की आजच्या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. माझ्या कार्यकारी समितीच्या सर्व मित्रमैत्रिणींच्या वतीने आणि नियामक मंडळ सदस्यांच्या वतीने मी आज इकडे उभा आहे. मला माहिती आहे कार्यक्रम सुरू व्हायला उशीर झाला, त्यामुळे भाषणं फार लांबू नयेत या दृष्टिकोनातनं मी कमी बोलणार आहे. कारण आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही काय काय कामं केली आणि यापुढे आमच्या मनात काय कामं करण्यासारखी आहेत त्याबद्दल प्रशांत दामले नंतर बोलणार आहेतच. मी आत्ता या प्रसंगी फक्त एवढंच मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो
सांगली शाखेचे, कारण ज्या पद्धतीने त्यांनी हा मुहूर्तमेढ कार्यक्रम रचला, आम्ही जेव्हा ठरवलं होतं तेव्हा खरं म्हणजे आपण हा कार्यक्रम आधी करणार होतो, परंतु काही कारणामुळे आपल्याला तो पोस्टपोन करायला लागला. पण तरीही न डगमगता ह्या सगळ्या मंडळींनी आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यावरती हा कार्यक्रम आज इथे अत्यंत यशस्वी केला आहे, म्हणून मी त्यांचे आभार मानतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आत्ता बोलता बोलता इथे नमूद करावीशी वाटते की इथे काहीतरी नवीन थिएटर होणार आहे अशा पद्धतीचं आत्ता एक घोषणा झाली. अतिशय चांगली गोष्ट आहे. माझी एक विनंती आहे या निमित्ताने की जेव्हा आपण नवीन थिएटर करतो एखाद्या कुठल्याही शाखेसाठी एखाद्या गावामध्ये, तेव्हा नाट्य परिषदेच्या किंवा नाटकातल्या लोकांना त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हॉल्व केलं, ज्याला आपण म्हणतो की आपण थिएटर आर्किटेक्चर या दृष्टिकोनातनं, कारण राजन भिसेंना त्यांनी केलेलं आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. कारण कसं असतं, बऱ्याच वेळेला नाटकाची थिएटर होतात आणि नंतर त्यातल्या अडचणी आपल्याला लक्षात येतात. तर त्यामुळे त्या टाळण्यासाठी अशा पद्धतीची एक नम्र सूचना मी ह्या प्रसंगी करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद भुरे सर. यानंतर अध्यक्ष मध्यवर्ती श्री प्रशांत दामले आपलं मनोगत व्यक्त करतायत. सर्वांना नमस्कार. तुम्हाला माहितीच आहे, गेली 40 वर्ष मी पाठ केलेले संवाद बोलतोय. आज प्रथमच असं उत्स्फूर्त बोलायची वेळ आलेली आहे आणि अजित भुरे आमचे जे आहेत त्याने अतिशय चतुरपणे माझ्यावर सगळं ढकललेलं आहे, काय केलं आणि काय नाही, काय करायचं आहे. पण खरं सांगू का, आम्ही खूप भाग्यवान आहोत, कारण आमच्या मागे ना 5 मोठी माणसं आहेत. एक म्हणजे माननीय मुख्यमंत्री, 2 दोन्ही उपमुख्यमंत्री, 3 आमचे सांस्कृतिक मंत्री. तुम्हाला खोटं वाटेल, पहाटे 4:30 वाजता उठून, म्हणजे उशीर झाला हे मान्य आहे, पण ते त्यांच्या हातात पण नव्हतं. कारण ते जर विमान चालवत आले असते तर आम्ही लवकर पोचलो असतो. पण त्याचं विमानच लेट झालं, मग पुढे एकदा लेट झालं की गाडी लेटच होते. म्हणजे वेळेत किंवा त्या योग्य वयात लग्न झालं तर योग्य असतं, नाही तर उशीर झाला तर गडबड होते. तसं झालेलं आहे ते. विमान वेळेत आलं नाही, मग पुढे सगळाच उशीर झाला. पण 4:30 वाजल्यापासून ते जागे आहेत. म्हणजे मी त्यांच्या बाजूला बसलो होतो, त्याने डुलकी मारली आणि नंतर ते म्हणाले, असे 15-15 मिनिटाची डुलकी मिळाली ना प्रशांत, की मी साधारण 24 तास काम करू शकतो. पण असे आमचे सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार साहेब आणि महत्त्वाचे आमचे जे ट्रस्टी आहेत ते म्हणजे उदयजी सामंत आणि आमचे आहेत अध्यक्ष शरदचंद्रजी पवार आणि बाकी सर्व आमचे ट्रस्टी, हे सगळे नाटक वेडे आहेत. बाकी त्यांचं राजकारण वगैरे जाऊ दे, आमच्यापर्यंत त्याचं काही पोच नाही, म्हणजे आमच्यापर्यंत ते पोचत नाही. पण हे सर्व महत्त्वाचं आहे, ते नाट्यरसिक आहेत. त्यामुळे आम्हाला काय हवं आहे आणि आम्हाला काय नको आहे हे त्यांना बरोबर माहिती आहे. सांस्कृतिक मंत्री महोदयांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी जाहीर केलं की नवीन नाट्यगृह बांधणार आहेत. तर आम्ही सर्व इथे जेवढे रंगकर्मी आहेत आणि रसिक प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना आनंदही झालेला आहे. पण एक रंगकर्मी म्हणून, अध्यक्ष म्हणून नाही, एक रंगकर्मी म्हणून मला सांगावंसं वाटतं की गेल्या 40 वर्षात इतक्या पद्धतीची नाट्यगृह बघितलेली आहेत, इतकी विविध नाट्यगृह बघितलेली आहेत. काही नाट्यगृह उत्तम पद्धतीने बांधली गेली, मग त्याचा मेंटेनन्स नाही झाला. तर मला असं वाटतं की तुम्ही बांधा, त्याबरोबर तुम्ही म्हणाल ते काम करायला परिषद म्हणून तयार आहे किंवा वैयक्तिक मी, पण ते मेंटेनन्स कसा करायचा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. लग्न करणं सोपं आहे, निभावणं अवघड आहे, त्याला धर्तीवर आहे. त्यामुळे सांस्कृतिक संचालनाची सगळी यंत्रणा जी आहे ना ती अतिशय सक्षमपणे काम करते. मी अध्यक्ष होऊन 4-5 महिने झालेले आहेत, पण गेली 2 वर्ष त्यांच्याबरोबर मी काम करतोय. त्यांची इच्छा उत्तम आहे. काही वेळा अडचण होते, पण इच्छा आहे तिथे मार्ग आहे. त्यामुळे 100वे नाट्य संमेलन हे जोरदार होण्यामागे आमची पूर्ण 60 जणांची जी टीम आहे सर, ही अतिशय मनापासून काम करते. आणि कमी जास्त काहीतरी होईल त्याबद्दल काही दुमत नाही आहे, कारण आम्ही काही वरून पडलेलो नाही आहेत, माणसंच आहोत. चुका होत राहणार, चुका सुधारायची जबाबदारी पण आमचीच आहे, चुका मान्य करण्याची जबाबदारी पण आमचीच आहे. नाटक कसं असावं, नाटक कसं नसावं हा एक वेगळा विषय आहे, मोठा विषय आहे तो. नाटकात काय असावं आणि काय नसावं हाही वेगळा विषय आहे.
व्यावसायिक नाटक चांगलं का प्रायोगिक नाटक चांगलं हाही विषय वेगळा आहे. नाटक आवडतं का नाही आवडत हाच मुख्य विषय आहे. मग ते प्रायोगिक असू दे नाहीतर व्यावसायिक असू दे, नाटक आवडायला पाहिजे. म्हणजे आमचे मोहन शेठ जे होते, मोहन तोंडवळकर कलावैभवचे, त्यांच्याबरोबर मी 1992 पासून ते 2007 काम केलं. गेला माधव कुडीकडे त्यांचं एकच वाक्य होतं, नाटक म्हटलं की त्यात नाट्य हवं. इतकं सोपं त्यांची व्याख्या होती. आणि मी नाटकवाला असल्यामुळे मला नाट्य लागतं. प्रत्येक काम करताना ना त्यात नाट्य पाहिजे, काहीतरी घडामोड व्हायला पाहिजे, काहीतरी व्हायला पाहिजे. असं दरवेळी म्हणजे आता मी आणि अजित आणि लोटके साहेब आमची सगळी जी गँग आहे ना, सगळी गँग आम्ही नाही म्हटलं तरी या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने 16 तास आम्ही काम करतो. विविध प्रकारची कामं. म्हणजे मला पण पहिल्यांदाच कळलं की एवढं काम असतं. एखादं लग्न परवडलं. इतकी कामं या संमेलनाच्या निमित्ताने करायला मिळत आहेत. नवीन नवीन गोष्टी समजत आहेत, शिकायला मिळत आहेत. चुकतोय परत आम्ही दुरुस्त करतोय. पण ह्या निमित्ताने एक मोठं 100वे संमेलन अखिल भारतीय नाट्य परिषदेची या निमित्ताने आम्हाला करायला मिळते. आणि नाट्य संमेलन मला असं वाटतं की आपल्याकडे कसं दिवाळी असते, गुढीपाडवा असतो, दसरा असतं, तसं नाट्य संमेलन आहे. नाहीतरी आम्ही नाटकातली मंडळी कधीच एकत्र येऊ शकत नाही. काय डॉक्टर? नाटकातली मंडळी कधी एकत्र येऊ शकत नाही. याचं कारण असं आहे, कारण आज रंगभूमीवर नाही म्हटलं तरी 50 नाटकं आहेत. आणि 50 नाटकांचे विविध ठिकाणी विविध वेळी प्रयोग चाललेले असतात. त्यामुळे एका वेळी हे सगळे कलाकार एका वेळी एकत्र येणं, ह्याच्यासाठी नाट्य संमेलन उपयोगी पडतं. एकमेकांचे विचार आदान प्रदान होतात, भांडणं होतात, चर्चा होतात. भांडणं म्हणजे तशी भांडणं नाही, पण तापलेली भांडणं. प्रत्येकाचे विचार मांडण्याची पद्धत वेगळी असते, आवाज वेगळा असतो, सूर वेगळा असतो, काहीचा तार स्वर असतो. म्हणजे एक ॲक्टर म्हणून मला ते माहिती आहे की कुठल्या सुरात कोणाशी कसं बोलायचं. पण काही वेळा हे सगळं व्हायला पाहिजे, तर एक नवीन विचार काहीतरी डोळ्यासमोर येऊ शकतो. आणि हे होण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि एकत्र येण्यासाठी हे नाट्य संमेलन गरजेचं आहे. मग भले ते 100वा असो नाही तर 101 असो, एकत्र येणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि नाट्य कलाकार, आमची नाटकाची लोक किती आहेत सर? जास्तीत जास्त 600, 700, 800 एवढेच आहेत. त्यामुळे त्या 700 लोकांनी एकत्र येणं, आपापल्यातले गैरसमज, भांडणं ते होत राहणार. म्हणजे ते फक्त मराठी लोकांमध्ये होतं असं नाही, सगळ्या गुजराती लोकांमध्ये पण होतं, जैन लोकांमध्ये पण होतं. पण आपण ज्या जास्त एक्सप्रेसिव्ह असतो, हे म्हटलं हे असं होतं लगेच. तो एक वेगळा त्याला ओरा आहे मराठी मनाचा. पण या सगळ्यांनी जे 600-700 लोक आहेत, विविध प्रकारचे रंगमंचाला म्हणजे परफॉर्मिंग आर्टला जोडलेले, हे एकत्र येणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या असतात, प्रत्येकाच्याकडे वेगवेगळे उपाय असतात. हे सगळे एकत्र येणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं गेल्या पुढच्या 5 वर्षात परिषदेला काय करायचं आहे? परिषदेला महत्त्वाच्या 2-3 गोष्टी करायच्या आहेत. सुधीर भाऊ, संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईमध्ये स्ट्रगल करायला मुलं येतात. स्ट्रगल करायला म्हणजे अगदी माझा मित्र चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक हे सुद्धा मराठवाडा आणि नागपूर इथून आलेले आहेत. आणि इथे आल्यानंतर या मुलांची पहिली गरज असते ती राहण्याची. मुंबईत राहण्याची सोय नाही. पूर्वी रवींद्र नाट्य मंदिरला यशवंत दत्त म्हणजे बाबा 2 नंबरच्या खोलीत राहायचो आणि मी 3 नंबरच्या खोलीत राहायचो. आणि हे गेली 10 वर्ष तसं होतं. ते रवींद्र नाट्य मंदिर पाडल्यापासून आम्हा कलाकारांची म्हणजे बाहेर घेऊन येणाऱ्या कलाकारांची तिथे राहण्याची सोय नाही आहे. तर किमान इथे आल्यानंतर म्हणजे मुंबईत आल्यानंतर स्ट्रगल करताना 5,000 रुपये किमान त्यांना लागतात. ते सुद्धा एकत्र म्हणजे 2 शेअरिंगमध्ये. तर किमान 6 महिने राहण्याची तरी त्यांची सोय व्हावी. आणि 6 महिन्यानं तुम्ही 6 महिने रोज स्ट्रगल करा. नाट्य परिषद त्यांना मार्ग दाखवेल की कोणाला भेटायचं, कसं भेटायचं, तुम्हाला काय येतं आहे, तुम्हाला काय येत नाही आहे. हे 6 महिने रोज स्ट्रगल करा. आणि 6 महिन्यानंतर आम्ही बाय बाय करू तुम्हाला. मग पुढचा मुलगा तिथं राहिलेल किंवा मुलगी राहिलेल. ह्या पद्धतीचं काहीतरी होणं गरजेचं आहे. निर्मात्यांची अडचण सांगायची झाली तर भाडं, नाट्यगृहाचं भाडं. त्या नाट्यगृहाचं भाडं पटकन कमी करण्याचे एक पटकन उपाय आहे, तो म्हणजे सोलर सिस्टीम बसवणे. तर सोलर सिस्टीम आत्ता ज्या चालू आहेत, नाट्यगृहाची चालू आहेत, त्याच्यावरही घ्याव्यात. आणि नवीन जी आपण मनात आहे त्याच्यावरही घ्याव्यात. आणि बाकी काय तुम्ही देतच असता, आम्ही घेतच असतो.
केवढी मदत केली आहे. या नाट्य संमेलनांना या महाराष्ट्र शासनाने प्रचंड प्रमाणावर मदत केलेली आहे. नाट्य संकुलला मदत केलेली आहे. म्हणजे मगाशी आपण जे म्हणाल राजश्रय हा जो आहे भाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा राजश्रय मिळाल्यानंतर कलाकार म्हणून आपली काहीतरी जबाबदारी आहे, ती आपणही नीट पार पाडायला पाहिजे. माझ्या वडिलांनी मला जेव्हा 100 रुपये दिले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे 100 रुपये तुझे आहेत, तुला दिलेले आहेत, पण ते वापरायचे कसं हे तुला माहिती असायला पाहिजेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला पैसे दिले आणि आम्ही उडवले असं नाही होणार आणि होऊही देणार नाही मी अध्यक्ष म्हणून. त्यामुळे आपल्याला आलेले पैसे कसे वापरायचे हे अतिशय महत्त्वाचं आहे. अजून खूप काही गोष्टी आहेत पण आज ही वेळ नाही आहे. आज आपल्यासाठी आपण ज्याच्यासाठी जमले ते आपण करूया. परत एकदा माझ्या सर्व सहकारी इथे जे लांब लांबहून आलेले आहेत त्या सगळ्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देतो. आपण एकत्र काम करूया, करत राहूया. आणि नवीन नाट्यगृह आपण जे प्रस्तावित जे आहे त्या नवीन नाट्यगृहाला सांगलीचे नाटककार खाडीलकर यांचं नाव देता आलं तर फारच उत्तम होईल. धन्यवाद. धन्यवाद प्रशांतजी. अत्यंत समायोचित असं मनोगत. रंगभूमीवरील चैतन्य आपल्याला उगीच म्हणत नाहीत. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा आपण प्रशांत दामले यांच्यासाठी वाजवू. यानंतर सांगलीचे पालकमंत्री आणि कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री सुरेश भाऊ खाडे यांना या प्रसंगी मनोगत व्यक्त करण्याची मी विनंती करतो. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद 100वे अवपा मराठी नाट्य महोत्सव 2023-24 मुहूर्तवेळ प्रसंगी उपस्थित असलेले आमचे सहकारी संस्कृती कार्यमंत्री माननीय नामदार सुनील भाऊ, खासदार संजय काका पाटील, 99व्या अध्यक्ष नाट्य संमेलनचे प्रेमानंद गजवी, नियोजन अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल, अध्यक्ष नाट्य परिषद मुंबई प्रशांत दामले साहेब, अध्यक्ष मराठी प्रयोग परिषद शिक्षण मंडळ विजय गोखले, अध्यक्ष चित्रपट महामंडळ मेघराज राजे भोसले, अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद मिलिंद जोशी, स्वागत समितीचे अध्यक्ष आमचे सहकारी आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजप नेत्या नेताताई केळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती तोडमिसे, आयुक्त सुनील पवार, राजेंद्र पोळ, सिद्धार्थ गाडगीळ, राजाराम गुरुड, सातारा भाजप नेते भारत पाटील, मुख्य वनरक्षकाध्यक्ष राम नुजम सर, विभागीय वनरक्षक गीता कट्टे, ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व नाट्यप्रेमी बंधू बहिणींनो, पत्रकार बंधूंनो, नावं बरीच झाली. तुम्ही कुणी घेतल्या म्हणून मी घेतली. थोडंसं नाट्य पंढरी म्हटलं जातं, आरोग्य पंढरी म्हटलं जातं सांगलीला, तशी पुऱ्यांची पण पंढरी म्हटलं जातं. पण नाट्यपंढरीचा वारसा दादाने आपण सर्वांनी सांगितला की नाट्यपंढरीमध्ये देशामध्ये नामांकित जे नाट्यकार होते ते इथं जन्मले, इथं त्यांनी त्यांचं केलं, म्हणून नाट्यपंढरी नाव पडलं. आता दामले साहेब मला थोडंसं ह्यातमध्ये थोडंसं विरळता आली. नाट्य म्हटलं की आता तुमचं ब्रह्मचारी नाटक त्यावेळेस चालायचं, त्यावेळेस बघितलं तुम्ही. मागे पण मी तुम्हाला उल्लेख केला होता. किती वर्षाचं अगोदरचं नाटक होतं ते. पण त्यावेळेस ते नाटकाची क्रेज अशी. शिवाजी मंदिरला गेलं, कुठे गेलं तर ते आपल्याला त्या पद्धतीने नाटकं बघायला मिळायची. पण आता थोडीशी नाटकांचं जे, कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळं आले त्यामुळं लोकांना सगळं हातात मिळालं सगळं, त्यामुळं थोडंसं. पण काय क्रेज असा आहे की मला थिएटरमध्ये जाऊनच बघायचं आहे, अशा लोकांच्या भावना प्रत्येकाच्या आहेत. बातम्या आल्या तरी सुद्धा पेपर वाचल्याशिवाय शांत होणारी मनं नाही आहेत, असा प्रकार आहे. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आम्ही सांगलीकर सगळे भाग्यवान आहोत की ही 100वी नाट्य परिषद आपल्या सांगलीला मिळाली. मगाशी बोलता बोलता सांगून म्हणले की थोडंसं पुण्यात काहीतरी दिले, मग सांगलीत पण काहीतरी द्या. मी भाऊनं विचारलं काय लपडा आहे. भाऊ म्हणले आपण 9 कोटी दिलेत. 9 कोटी 73 लाख रुपये सांस्कृतिक मंडळातून भाऊंनी दिलेत.
दामले साहेबांनी मांडलं की पैसे दिलेत, पण आता वापरायचे कसे? बाहेर बोर्ड पण लिहिले तिकडं असे, इकडून पण आलेत पैसे. मग आणखी पैसे जरुरी पडते असं वाटत नाही मला. नाही, एवढी व्याप्ती अभ्यास केल्यानंतर एवढी व्याप्ती झालेली आहे. पण तरी पण दामले साहेब काळजी करू नका, काय लागेल ते मी आणखी देईन तुम्हाला पैसे. पुण्यात 20 लाख दिले नियोजनमधून, पण निश्चितच हे कार्यक्रम होत असतील, खर्चाला पैसे लागतात. तर जेवढे VIP लोक येतात, तेवढे नामांकित कलाकार येतात, बाकी नाटकं येतात, त्यांना द्यावं लागतं. पण पुण्याचं आणि सांगलीत काय फरक आहे का नाही? फरक कराल का नाही? का तेवढं पाहिजे? हा विचार आहे ना. आम्ही कामगार मंत्री, ते फायनान्स मिनिस्टर, म्हणजे काय तर ऍडजस्टमेंट, काय तर सेटलमेंट झाली पाहिजे. नाही त्याने दिले म्हणून मी झाला पाहिजे असं काय ठोकताळा नाही आहे. तरीही एवढ्या चांगल्या उपक्रमासाठी मी माझ्या सांगलीच्या नियोजन फंडातून त्यांना मी 10 लाख रुपये देऊ करतो. कमी पडले? तुम्ही टाळीच नाही वाजवली हो. आणि एक दुसरी गोष्ट होती की भाऊ, भावेला कार्यक्रमाला आलं ते काहीतरी असतंच. मागल्या आलो तेव्हा EC लावून द्या, आता आलो नाट्य परिषदेला पैसे द्या. चांगलं आहे, पण कारण हे सगळ्यांच्या सहकार्याने हे गोष्टी घडत असतात या, आणि त्या आपण करत असतो. पण आता मी भाऊनी पण फायनान्स मिनिस्टर सांभाळलेलं बरेच वर्ष. मी त्यांना कानात म्हटलं, भाऊ आता ह्याचं EC लावायचं 40-50 लाखाचा खर्च आहे, देता येतो का? म्हणले प्रायव्हेट आहे, देता येत नाही. पण दुसरा पर्याय त्यांनी मला दिला की आपण CSR फंड कुठेतरी घेतला, कुठल्या कंपनीचा घेतला तरी आपल्याला करता येतं. म्हणजे मार्ग सांगितलाय, त्या मार्गाच्या पद्धतीने आपण काम करायला पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनातून करत असताना आज जाणवते आपल्याला की आज EC पाहिजे होता, असं मलाही जाणवते, आपल्याला सगळ्यांना जाणवते, वरच्या लोकांनाही जाणवते, आणि कलाकार तर लय जाणवते. त्यामुळं निश्चितच कुठली तर कंपनी गाठू आम्ही, कामगार मंत्री असल्या कारणानं. आणि एखादी कंपनी काढून त्याच्याकडून सांगू आम्हाला ह्यासाठी पैसा उपलब्ध करून दे, जास्त नाही, 40-50 लाख रुपये खर्च आहे, देतील, कोणी देत. पण भाऊ तुम्ही मार्ग सांगितला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि निश्चितच ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण बघितलं मुहूर्तमेढ ती आज बघितली. आम्ही लग्नात बघितली होती मुहूर्तमेढ. लग्नात मुहूर्तमेढ कार्यक्रम असतो, त्यानंतर हळद असते, त्यानंतर मग पुन्हा असं काय असेल ते वेगळं, बाकी सगळं. मुहूर्तमेढ इथं रोवली गेली आणि भक्कम रोवली गेली. त्यामुळं सगळ्यांना, स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांना, नाट्य त्यांनी संघर्ष करून आतापर्यंत ह्या इथं उभा राहिले, त्यांना एक सुंदर असं भक्कम व्यासपीठ आणि भक्कम पुढे मिळावं. ह्या संमेलनाच्या निमित्तानं एक पालकमंत्री नात्यानं आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या संमेलनाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सुरेश भाऊ. मंत्री महोदय मंचावर आहेत. काहीतरी घडेल अशी नक्कीच अपेक्षा आणि इच्छा आहे. प्रशांतजी, नक्कीच काहीतरी घडेल. यानंतर सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना विनंती की आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. आजच्या या मुहूर्तमेढ पूजन विधी कार्यक्रमात उपस्थित 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री प्रेमानंद गजवी, नियोजित अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वात चांदा ते बांदा, भामरागड ते रायगड, गडचिरोली ते गडहिंग्लज या मराठी नाट्य संमेलनाचा प्रत्येक हृदयापर्यंत नाट्य विचार पोहोचवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आली ते माननीय श्री डॉक्टर जब्बार पटेलजी, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
माननीय श्री प्रशांत दाबगेजी, इथं उपस्थित आमचे मंत्रिमंडळातले आदरणीय सहकारी कामगार मंत्री श्री सुरेश भाऊ खाडेजी, श्री खासदार संजय काका पाटीलजी, इथं उपस्थित ज्यांनी आमचं स्वागत केलं ते आदरणीय आमचे सहकारी आमदार सुधीर गाडगेजी, श्री विजय गोखलेजी, श्री मेघराजराजे भोसलेजी, मिलिंद जोशीजी, भाऊसाहेब भोईरजी, अजित भुरेजी, सतीश लोटकेजी, विजय चौगुलेजी, सुनील ढगेजी, दिलीप कोरकेजी, मंचावरील सर्व आदरणीय मान्यवर, एखाद्याचं नाव सुटलं तर राग मानू नका. ज्यांनी ही पत्रिका छापली असेल राग त्याच्यावर काढा. या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या या नाट्य संमेलनाच्या दृष्टीने आपण सर्वजण इथे एकत्रित आलो. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना सदिच्छा देतो, शुभकामना देतो. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मुहूर्तमेढ करतोय 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची. ही मुहूर्तमेढ यशस्वी व्हावी. स्वागताध्यक्षाचं नावही एस आहे, या गावाचंही नाव एस आहे आणि माझंही नाव एस आहे. तर आपली दिशा ही सकारात्मकच राहावी या दृष्टीने मी भगवान विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो की या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या संदर्भामध्ये जे चिंतन होईल, मंथन होईल, चर्चा होईल, यातून आमची ही नाट्य संस्कृती ही कधीतरी 1000वं आपलं नाट्य संमेलन करू शकेल इतक्या वेगाने आपण या विचारातून पुढे जावं. खरं तर सुधीर गाडगेजींनी मग जेव्हा निमंत्रण दिलं तेव्हा एक मनात विचार आला की एक सुधीर त्याला दुसरा सुधीर जर आमंत्रण देतोय तर आपण गेलंच पाहिजे. पण एक अनुभव मात्र इथं थोडासा उघड आला. मी जेव्हा पतंजलीच्या असणाऱ्या आस्थापनेत भेट द्यायला गेलो तेव्हा त्यांनी मला रामदेव बाबांनी पतंजलीचे प्रॉडक्ट दिले, कारण ते त्यांचे प्रॉडक्ट होते. नितीन गडकरींच्या कार्यक्रमात गेलो तेव्हा त्यांच्या उद्योगाचे प्रॉडक्ट दिले. पण गाडगेजी तुम्ही मात्र चितळेचे प्रॉडक्ट दिले. हे खरं नाटक आहे. खर तर मराठी नाट्यभूमी आणि आपल्या देशामध्ये पश्चिम बंगालची नाट्यभूमी हे दोन अतिशय प्रगल्भ आहे. आणि आपण अनुभवतोय स्टेजवर 12,800 पेक्षा जास्त प्रयोग प्रशांत दामगेंनी केले. मी मनात विचार केला की 12,800 प्रयोग 800 काढून टाका. मी 6दा निवडून आलो, कमीत कमी 12दा जरी निवडून आलो तरी विक्रम केल्याचा आनंद होईल. पण 12,800 प्रयोग केले. आणि आज इथं आल्यानंतर असं साधारणतः एक चिंतेचं वातावरण की आपण नाटक बघायला लोक येत नाही. पण आज इथं मी दर्दीही लोक पाहतोय चेहरे पाहताना आणि गर्दीही पाहतोय. आणि मला आठवतं की प्रशांत दामगेंचंच एक नाटक चंद्रपुरात होतं आणि मी त्या नाटकाला नाटक बघायला गेलो. जेव्हा बाहेर निघालो तेव्हा एक असा व्यक्ती की जो 115 किलोमीटरच्या ब्रह्मपुरी नावाच्या गावात तो राहतो. मी त्याला सहज विचारलं तू काय ब्रह्मपुरीवरून आला? तो म्हणाला कोणतंही नाटक असू द्या मी 115 किलोमीटर वरून बघून येतो. माझ्या मनात त्या क्षणी भाव आला की नाटकाला वाईट दिवस कधीच येऊ शकत नाही जोपर्यंत असे दर्दी या नाटकाच्या मागे उभे आहे. आणि हेही खरं आहे. खरं तर सर्वात पहिला जन्म कशाचा झाला? तो भाषेचा नाही झाला. 456 कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात जेव्हा मनुष्याची उत्क्रांती सुरू झाली, पाषाण युग असेल, गुहेत राहत होता, भाषा नव्हती. पण तेव्हा एकमेकाशी संवाद हा चेहऱ्यावरचा भाव आणि अभिनयातूनच तर करावा लागत होता. तोच अभिनय आता नाटकामध्ये आपण रूपांतरित केला. आणि या
माध्यमातून आमची ही नाट्य संस्कृती ही रसिकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचावी, यासाठी या संमेलनात आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करत असताना मला विश्वास आहे की ज्यांनी सिंहासन चित्रपट दिला ते जब्बारजी आपण अध्यक्ष आहात. आता या 100व्या संमेलनाच्या निमित्ताने संकल्प एकच आहे की सिंहासन चित्रपट ज्यांनी दिला ते जब्बार पटेल आमची ही रंगभूमी नाट्यभूमी हे जनतेच्या सिंहासनापर्यंत पूर्ण शक्तीने पोहोचवतील. आणि ही पोहोचवताना सांस्कृतिक कार्य विभाग हा पूर्ण शक्तीने उभा राहील. मी आता फायनान्स मिनिस्टर म्हणजे धनमंत्री नाही आहे, पण तरीही सांगतो, मी वनमंत्री असलो तरी तुमच्या मागे पूर्ण शक्तीने आम्ही उभं राहू. कारण मला याची माहिती आहे की माझ्याच लाकडाचा कागद होतो, त्याच कागदाची नोट बनते आणि ती नंतर अजित पवारांकडे जाते. पहिले तर लाकूड माझा आहे, त्यामुळे त्यामध्ये कुठेही अडचण येण्याचं कारण नाही. खरं तर आपण मुहूर्त मेढाची घंटी वाजवली. खरं तर आयुष्यामध्ये मला आवडणाऱ्या 2च घंटीचे आवाज होते, एक शाळेची, शाळा सुटण्याची, आणि नाटकाची घंटी, की जेव्हा आपण नाटक पाहायला सुरुवात करायचो. आणि लहानपणी खरं तर आईच्या मांडीवर बसून नाटकं पाहिली, कारण माझ्या कुटुंबात आई वडील दोघांनाही. आणि आता बायकोचा हात पकडून नाटक पाहतो. खरं तर सर्वात मोठं जगातलं सिंहासन कोणतं असं जर मला कोणी विचारलं तर जगातलं सर्वात मोठं सिंहासन जर यक्षानी धर्मराजाला हा प्रश्न विचारला असता तर मी मनात नेहमी विचार करतो की तेव्हा धर्मराजाने हेच सांगितलं असतं, जगातलं सर्वात मोठं सिंहासन म्हणजे आईची मांडी, यापेक्षा मोठं सिंहासन असूच शकत नाही. त्या सिंहासनावर बसून मी नाटक पाहिलं. आणि सर्वात प्रेमाचा आनंदाचा स्पर्श तर बायकोचा हात आहे. तो घेऊन नाटक पाहताना तो आनंद, मग कधी कधी वाटतं की नाटक बघताना जेव्हा चेहऱ्यावरचा तो आनंद आहे, चेहऱ्यावरचा हास्य आहे, कारण नाटक हे तुम्हाला हृदयापर्यंत आपला आशय भाव पोहोचवतो. आणि आपण चेहऱ्यावरचा तो भाव जेव्हा नाटक बघताना पाहतो, ती एकाग्रता पाहतो, तेव्हा असं वाटतं की मेडिटेशन सांगणारे जे कोणी गुरु आहेत ते एकदा जर नाटक बघायला आले तर चेहऱ्यावरचा भाव पाहून म्हणेल की सर्वात चांगली एकाग्रता तर इथंच होते. जो एकाग्रता आपण त्या ठिकाणी नाटकाच्या मध्ये पाहतो तेव्हा तो सर्व चिंतामुक्त होतो. म्हणजे स्वामी समर्थ रामदासजी जरी आले असते तर मनाच्या श्लोक मध्ये 2 वाक्य काढून टाकले असते की जगी सर्व सुखी असा कोण आहे, कंडिशन नाटक पाहणारा सोडून. कारण तो आनंद, सुख, विचारमंथन, चर्चा, हृदयापर्यंत पोहोचणारा भाव, आणि ह्या नाटक संस्कृतीला आपल्याला 21व्या शतकातल्या आव्हानाला सामोरं जाताना मात करायची आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यम असेल किंवा इतर माध्यम असतील तरी आपल्या संस्कृतीला पुढे नेण्याच्या दृष्टीने रसिक, कलावंत आणि नाटककार या तिघांचा शेवटी साहित्यामध्ये साहित्यकार आणि वाचन करणारा 2च वर्ग असेल, पण इथं मात्र 3 आहेत. तो रसिक आहे, नाटक लिहिणारा आहे आणि अभिनय करणारा आहे. चित्रपटात तर रिटेक करता येतो, पण नाटकामध्ये रिटेकच नाही आहे. नाटकामध्ये जो अभिनय तुम्हाला करायचा तो पूर्णपणे एकाग्रतेने करावा लागतो. आणि म्हणून म्हटलं जातं की नाट्य हे सर्वात उत्कृष्ट कलेचा प्रकार आहे आणि या माध्यमातून आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे. आणि त्या आवश्यकतेमध्ये आज आपल्याला जी आव्हान आहे त्याची चर्चा करावी लागेल. कारण 21व्या शतकात हे खरं आहे की व्यक्ती मॅन इज ए सोशल एनिमल, इथून मॅन इज ए सेल्फिश एनिमल असा प्रवास सुरू झाला. मैं और मेरा परिवार, बाकी सारी दुनिया बेकार, हा भाव निर्माण झाला. मनुष्य एकटा होतोय, त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य हे कधीतरी एखाद्या वेळी दिसत आहे, त्याचं विचार मंथन हे कमी होत आहे. मग अशा प्रसंगामध्ये
आपण 100वे नाट्य संमेलन करत असताना जी मुहूर्तमेढ केली ती मुहूर्तमेढ आहे पुन्हा एकदा ते दिवस की जेव्हा सभागृहामध्ये नाट्यगृहामध्ये या कलेला आज विष्णुदास अमृत भावे यांच्या आपण या सभागृहात आहोत. त्यांच्या वडिलांचं नाव अमृत होतं. पुन्हा एकदा 100व्या या संमेलनाच्या माध्यमातून हा अमृताचा छिडकावा आपल्याला या सभागृहातून करण्याचा संकल्प करायचा आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून तर आम्ही पूर्ण शक्तीने आपल्या सोबत आहोत. खरं तर या कार्यक्रमासाठी आपण आता 9,33,00,000 दिले आहे. पुढेही आपण देणार आहोत. सर्व जिल्हा स्तरावर कार्यक्रम व्हावे ही आपली अपेक्षा आहे. ज्या नाट्यगृहांबद्दल आपण सांगितलं, खरं तर मी इथं आलो तेव्हा मला माहित नव्हतं की या सभागृहात एसी नाही. मला वाटतं की मुद्दाम जाणीव व्हावी म्हणून एसी बंद ठेवले असते की आम्ही घोषणा करावी, पण नंतर लक्षात आलं हे खाजगी आहे. आणि आमच्या विभागाबद्दल तर अनेकदा गैरसमज होतो की आमचं नाट्यगृह एकच आहे, रवींद्र नाट्य मंदिर. पण कुठचंही नाट्यगृह त्याची दुरावस्था असेल तर मला फोन येतो, साहेब हे नाट्यगृहाची अवस्था वाईट आहे. खरं तर आमचं एकच आहे रवींद्र नाट्य. आणि त्यालाही आता आपण नवीनीकरणासाठी 70 कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली की ते नवीन व्हावं. एअर कंडिशन तर राहीलच, पण उत्तम असावं. प्रत्येकाला बसताना त्यामध्ये आनंद घेता यावा. आणि या अमृत महोत्सवी वर्ष आपण मागच्या वर्षी साजरं केलं आणि आता निर्णय केला की 75 अत्याधुनिक चित्रनाट्य मंदिर करायचे. त्याची तयारी आपण करतोय. त्याला मंजुरी प्राप्त झाली. सुदैवाने माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय जेव्हाही एखादी गोष्ट, इच्छा, एखादं निवेदन, एखादा विषय त्यांच्या समोर नेतो तेव्हा त्याला ताबडतोब मान्यता देतात. आणि आपण जी इच्छा व्यक्त केली की नाट्यगृहामध्ये सोगार असावं, कराय. एअर कंडिशन सभागृह असेल तर भाडेही जास्त आहे. आणि एअर कंडिशन सभागृहामधली सर्वात मोठी अडचण असते की 30 दिवसात तो एक दिवस एसी कामच करत नाही. ज्या दिवशी विजेचं बिल येतं तेव्हा मात्र आपल्याला थंडी जाणवत नाही, इतकी गरमी वाटते की चेहऱ्यावर घाम येतो. आणि म्हणून मग आपण 75च्या 75 नाट्यगृह एअर कंडिशन करण्याचा निर्णय केला. या नाट्यगृहामध्ये सोलार लावण्याचा निर्णय केला. आणि प्रशांत दामगेजी आपल्यासोबत बसून आम्ही ज्या याद्या तयार केल्या की त्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही परिपूर्ण असावी. नाटक करायला जो कोणी कलावंत येईल, रसिक येईल, त्याला तिथं कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये या दृष्टीने आपण त्याचं डिझाईन करतोय. आणि मला विश्वास आहे की ही सर्व 75च्या 75 नाट्यगृह हे आपण पूर्ण करू. आणि या 100व्या नाट्य संमेलनाच्या चर्चेतून जी आपली इच्छा आहे ती आपण निश्चित पूर्ण करू. मग दुसरा प्रश्न शिल्लक राहिला. एकूण महाराष्ट्रामध्ये 86 नाट्यगृह आहे. पण या 86 पैकी 52 ही स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. कुठं नगरपालिकेची आहे, कुठं महानगरपालिकेची आहे. आणि त्यांनी सुद्धा त्या नाट्यगृहापैकी फक्त 12 नाट्यगृह अशी आहे की ज्याची अवस्था बरी आहे, चांगली आहे. बाकी सारी नाट्यगृहाची अवस्था ही काही आनंददायी नाही, आपल्याला उत्साह देणारी नाही. बाकी सर्व नाट्यगृहात बसलं की हमदर्द का टॉनिक सिंकारा पिलेल्या माणसासारखी अवस्था त्याची होते. आणि म्हणून या दृष्टीने सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की नगर विकास विभागाच्या अंतर्गत ही सर्व नाट्यगृह आहे. या सर्व नाट्यगृहांचा आढावा घेऊन ही 52च्या 52 नाट्यगृह ही उत्तम व्हावी. म्हणजे 52 अधिक 75 इतकी नाट्यगृह अल्प दरामध्ये उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही आपण प्रयत्न करतोय. यासोबत आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये खाडे साहेब, आता तुम्हालाही आम्ही 2 कोटी दिले, सांगली कलेक्टरला 2 कोटी दिले. आणि अपेक्षा ही आहे की आपल्याकडे असणाऱ्या आता ज्या काही कला आविष्कार प्रकार आहेत त्यांना संधी मिळावी. महाराष्ट्रामध्ये आपण महासांस्कृतिक वारसा आपण चालवतोय आणि त्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये आपण विभागाच्या माध्यमातून 2 कोटी रुपये प्रत्येकी त्या जिल्ह्यासाठी दिले आहे. मला वाटतं की याचा उपयोग करून आपण त्या 5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये काही नाटकं सुद्धा प्रायोजित करू शकता. आणि ती नाटकं त्या सर्व रसिकांना बघता येईल याची ही काळजी आपल्याला घेता येईल.
खरं तर हे राज्याभिषेकाचं 350 वर्ष आहे आणि म्हणून 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आपण जाणता राजा करतोय की ज्या माध्यमातून 36 जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जाणता राजा होईल, काही ठिकाणी कोल्हापूरमधलं एक मोठं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं असणारं महानाट्य असेल, अशी कार्यक्रम सुद्धा आपण या माध्यमातून करण्याचा निर्णय केला आणि 2 दिवसापूर्वी त्याचाही GR हा आपण काढला. आज तुमची भेट घेताना, तुमच्याशी संवाद करताना मनापासून आनंद होतोय. हे खरं आहे की महाराष्ट्राची सांस्कृतिक वैभव संपन्नता खूप मोठी आहे. कोणतं राज्य, कोणता देश हा किती धनवान आहे यापेक्षा तू किती गुणवान आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाने आता पर कॅपिटा इन्कम GDP हे शब्द बाजूला केले. हॅपीनेस इंडेक्स हा नवीन शब्द काढला. या सर्व आविष्कारातूनच आपण आनंदी होतो आणि आनंदी असेल तर मला विश्वास आहे की आपल्या राज्याची प्रगती माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात, माननीय देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली, माननीय अजितदादाच्या सहकार्यामध्ये जेव्हा वेगाने होते आहे तेव्हा हे क्षेत्र ज्या वेगाने पुढे जाईल तेवढी क्षमता आपली वाढणार आहे. आणि मला विश्वास आहे की या मुहूर्तमेढच्या माध्यमातून काही अजून इच्छा खरं तर प्रशांतजींनी व्यक्त केल्या, पण सर्वच गोष्टी मी इथे केल्यात तर मग पुण्याच्या 6 तारखेच्या भाषणाला मला मुद्दे राहणार नाही, कारण तिथेही काही घोषणा कराव्या लागतील. आणि म्हणून आत्ता मी आपल्याला विश्वास देतो की 75 नाट्यगृह 20 सोलार अतिशय अल्प दरात. पण आपण काही अपेक्षा व्यक्त केल्या की जे या संदर्भामध्ये कलावंत येतात 6 महिन्यासाठी, त्याचाही आपण विचार करू. सध्या आमच्या विभागाच्या माध्यमातून आपण जेव्हा रंगभूमीवर नाटक येतं तेव्हा 100 प्रयोगांना जर ते A ग्रेडमध्ये असेल तर 25,000 रुपये देतो, B ग्रेडमध्ये असेल तर 75 नाट्यप्रयोगांना 20,000 देतो. निश्चितपणे यामध्येही काही बदल करण्याचा विचार आपल्याला करता येईल. पण महाराष्ट्र हा मी जे राज्यगीत निश्चित केलं त्या पद्धतीनं दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र पुढेच गेला पाहिजे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि म्हणूनच कदाचित असेल खरं तर आम्ही एवढे सौभाग्यशाली आहोत की प्रभू रामाचं मंदिर जेव्हा 22 तारखेला जब्बारबाई सुरू होईल तेव्हा तुमच्या माहिती करता सांगतो, विश्वगौरव, देशगौरव, युगपुरुष नरेंद्र मोदीजी जेव्हा दर्शनासाठी जाईल तेव्हा दरवाजा महाराष्ट्राचाच आहे. तिथं लागलेले सर्व दरवाजे हे महाराष्ट्रातून वनमंत्री म्हणून मी कास्ट दिला आहे. महाराष्ट्राचा वाघ आणि महाराष्ट्राचा साग हा देशभर पोचवण्याचं काम केलं. देशामध्ये खासदार कुठचाही असो, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत, जाना तो महाराष्ट्र की ही दरवाजे से, कारण त्या सेंट्रल विस्टाचे लाकूड आम्ही दिलं आहे. आणि आता आपण लंडन वरून आता आपलं वाघनख आणतोय. वाघनख आणण्याचं कारणच हे आहे की जे संकट असेल ते वाघनखाच्या दर्शनाने आमची जी ऊर्जा असेल त्या ऊर्जेमध्ये ते संकट आपण निश्चितपणे मात करू शकू. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभकामना देतो, खूप सदिच्छा देतो. आणि आम्ही वेगाने या माध्यमातून चिंतन मंथन करत या क्षेत्राला सुद्धा अतिशय ऊर्जित अवस्था आणण्यासाठी सर्वजण योगदान देऊ. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मंत्री महोदय. यानंतर अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी 99व्या संमेलनाचे अध्यक्ष श्रीयुत प्रेमानंद गजवी सरांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. आत्ताच आपण अतिशय सुंदर नाट्य राजकारणी असले तरी आमच्यासारखीच माणसं आहेत आणि आम्ही नाटकवाले माणसांप्रती फार प्रेम करतो आणि त्यामुळे जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे नाटक आहे आणि फार सुंदर पद्धतीनं. आणि कधी कधी आम्हाला असं वाटतं की राजकारणी लोकांना खरंच काही येतंय का, पण आज तुम्ही ते खोटं ठरवलं आणि ते वाघ आणि साग काय धागा जोडला यमकांचा. तर हे असं सुंदर चित्र आणि इथे खाडे साहेबांनी त्यांचं मनोगत सांगितलं आणि देणार. अहो, आमचा जन्म झालाय कलावंताचा मागण्यासाठी आणि तुमचा जन्म झाला राजकारणी म्हणून आम्हाला देण्यासाठी.
हे नातं तुम्ही आयुष्यभर जपलं पाहिजे आणि हे नातं जर जपलं गेलं तरच महाराष्ट्राची उन्नती होईल. अतिशय छान पद्धतीनं मुहूर्तमेढ हा कार्यक्रम सांगलीकरांनी घडवून आणला. विष्णुदास भावे हे वेगळ्या अर्थानं जर विचार केला तर महाराष्ट्राचं वैभव आहे. एक काळ असा होता की विष्णू भावेंनी नाटक लिहिलं सीता स्वयंवर, त्या आधी काही मराठी माणसांनी नाटक लिहिलंय का हे महाराष्ट्राला माहीत नव्हतं. पण नव्या नाट्य संमेलनाच्या निमित्तानं काही शोध घेतला आणि शोध घेण्याचा हेतू हा असा होता की कुठल्या कालखंडामध्ये मराठी रंगभूमीचं मुहूर्त झाला, सुरुवात झाली. आणि मग असं लक्षात आलं, आता या ठिकाणी माझ्या हस्ते 2 संहितांचं नमन करण्यात आलं. त्याच्यामध्ये एक संहिता होती विष्णू भावे यांची आणि दुसरी संहिता होती शहाराज राजे भोसले. शहाराज राजे भोसले यांनी 1690 साली पहिलं मराठी नाटक लिहिलं आणि मी, प्रशांत दामले आणि त्यांची संपूर्ण टीम या सगळ्यांचं कौतुक यासाठी करतो. आणि एक इतिहास महाराष्ट्राला जो इतिहासामध्ये घडून गेला पण महाराष्ट्राला माहीत नव्हतं, ते माहीत करून देण्याचं काम या मंडळीने केलं. त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि तुमचा फार अंत न पाहता मी माझं भाषण इथे संपवतो. धन्यवाद. धन्यवाद गजवी सर. कार्यक्रमाच्या प्रथेप्रमाणे आपण आभार प्रदर्शन करतो पण आज करणार नाही, कारण आज मुहूर्तमेढ झालेली आहे. रत्नागिरीच्या नाट्य संमेलनात सर्वांचे आभार मानले जातील. तत्पूर्वी मी विनंती करतो, भरतवाक्यानं आजच्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक प्रकोष्ठ सांगली शहर आणि ग्रामीण जिल्हा यांच्यामार्फत एक निवेदन सौभाग्यवती अपर्णा गोसावी मुनगंटीवार सरांना देत आहेत. हॅलो, या कार्यक्रमाची सांगता भरतवाक्यानं होणार आहे. हे कलाकार आपल्या समोर भरतवाक्य सादर करणार आहेत. अभिषेक काळे, सुकृत ताम्हनकर, गायत्री कुलकर्णी, आर्या खाडीलकर आणि धनश्री गाडगीळ आपल्यासमोर भरतवाक्य सादर करणार आहेत. आजच्या या मुहूर्तमेढ सोहळ्यानिमित्त नटराज पूजन झालेलं आहे आणि आपण मगाशी जी घंटा पाहिली ती सुपूर्त करण्याची विनंती माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना विनंती करतो. श्रीयुत मेघराज राजे भोसले यांनी ती स्वीकारावी अशीही त्यांना विनंती. पुढच्या सर्व विभागीय संमेलनासाठी ही मूर्ती आणि नाटकाची घंटा त्या ठिकाणी जाणार आहे.
चिन्मया सकल हृदया सकल हृदया चिन्मया सकल हृदया सकल हृदया सकल हृदया सर्व नियामक मंडळ सदस्यांना विनंती आहे की आपण कृपया मंचावर यावं. आपला एक ग्रुप फोटो इथं घेतला जाणार आहे प्रमुख पाहुण्यांच्या बरोबर. दिनांक 5 जानेवारीला पुण्यामध्ये विभागीय नाट्यसंमेलन होणार आहे. त्यानंतर 6 आणि 7 या दिवशी पिंपरी चिंचवडला नाट्यसंमेलन होणार आहे. या संमेलनासाठी आपण रसिक हो सादर निमंत्रित आहात. धन्यवाद. कविरा